अचूकता असणं हे खूप महत्वाचं आहे. कौस्तुभ यावेळेस पुन्हा लेनचा प्रयत्न होता, हलकीशी कड आहे. ओहो, थेट 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 वेध आहे यष्टांचा. पंचांकडे आपण बघतोय अजून कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये, तर पोहोचलेला आहे फलंदाज क्रीज मध्ये. आणखी एक फुलर लेंथ होता, चांगला बॉल, चांगला स्टॉप त्या ठिकाणी फाईन लेगला आणि हा डायरेक्ट हिट झाला होता. चांगली बॉलिंग. आता मात्र अचूक टप्प्यावर चेंडू पडला होता आणि असे चेंडू पडले तर फार कठीण होऊ शकतं मोठे स्ट्रोक्स परावर्तित करणं, आणि तेच करायचंय सुरुवातीच्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. जर इथे थांबवण्यामध्ये गोलंदाजांना यश आलं तर नक्कीच थोडंसं दडपण मात्र चेसिंग करत असताना येऊ शकेल ते अर्चित वॉरियर्सवर. कौस्तुभ मात्रे दुसरा चेंडू जो टाकला होता प्रचंड घातक होता. इथे बाउन्सर आणि बाउन्सर वरती स्वार, उडवलाय चेंडू, पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 6. खेळलाय आणि बसूद गजगे, बसूच्या पॅटमधून मात्र एक चांगला फटका पाहायला मिळालाय. 6 धाबा मिळतील. दोनही फलंदाजांनी मात्र अर्चित वॉरियर्स तळा रोहासाठी मात्र चांगलं योगदान दिलंय फलंदाजीमधून, आणि म्हणूनच दोनही ही खेळाडू आहेत ते फलंदाजीमधली बलस्थानं आहेत. अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघाचा प्रवास इथपर्यंत येण्यामध्ये फार मोठा वाटा मात्र या दोनही खेळाडूंचा राहिलाय, आणि म्हणूनच आज त्याच 2 खेळाडूंकडे मात्र विशेष लक्ष असेल. आणि हा सामना सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. 25 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 बॉलमध्ये 51 धाबांची गरज आहे. ऑलमोस्ट प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धाबा असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये आहे. पुन्हा एकदा कौस्तुभ या सरळ बॅटनं ड्राईव्ह केला, खूप सुंदर फटका होता. धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, धावांची संधी असू शकते तिथे, आणि काळ आला होता पण वेळ आली नव्हती. यष्टिरक्षकाकडून निसटलाय चेंडू आणि फलंदाजाचा जीव इथे अर्चित वॉरियर्सच्या पाठीराख्यांचा जीव भांड्यात पडलेला आहे. मिडऑफच्या अगदी पुढ्यात पडला होता आणि त्यानंतर हा थ्रो सुद्धा पहा कलेक्ट झाला नाहीये ना, तर अर्ध्या पिच वर होता मसूद, तिथूनच पॅव्हिलियन गाठावं लागलं असतं. बाल बचावलाय. इकडे शुभ संकेत नक्कीच आहेत अर्चित वॉरियर्ससाठी. सगळ्यात महत्वाचा चेहरा सुद्धा होता या टीमसाठी, पण ती संधी कुठेतरी गमावली, त्याचं थोडंसं दुःख तर नक्कीच असेल दुतुम कुंटेवाळ संघावर. एक बघितलं असं दीपक सर, आपण अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघ थोड्याशा अडचणी आल्यात, एक विकेट गेली, पण 14 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला आपण जर तुलना केली तर एका बाजूला दोंडूशेठ भास्कर रामचंद्र प्रतिष्ठान दुतुम कोंडेवाळ संघाकडे 8 धावा होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक विकेट त्यांची पडलेली होती, मात्र 8 धावा. तर सुरुवात थोडीशी चांगली आहे अर्चित वॉरियर्सकडे. धावा 14 आहे आणि त्यामुळे ते थोडेसे ड्राईव्ह सीटवरती आहेत या मॅच मध्ये असं आपण म्हणू शकतो. पण माघार पुढाकार क्रिकेटमध्ये काही महत्वाची नसते, अंतिम विजय महत्वाचा आहे. त्यामुळं 5 षटकं निर्विवाद वर्चस्व कोण प्रस्थापित करणार या मॅच मध्ये, त्याचाच विजय होणार आहे. आणि मला वाटतं या मॅच मध्ये प्रचंड उलथापालथ होणार आहे. नक्कीच चांगला सामना पाहायला मिळेल. अजूनही 4 ओव्हर्स मध्ये 51 धाबांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा आल्यात, जो चेस आहे. प्रणित, आता आपल्या प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत ते लकी ड्रॉचे कुपन घेऊन चाललेलं आहे. प्रेक्षकांना ते लकी ड्रॉचे कुपन दिले जाणार आहेत. आज भरपूर पारितोषिक आहेत लकी ड्रॉच्या माध्यमातून. कोणत्याही पद्धतीचं शुल्क नाहीये, मोफत तुम्हाला ते कुपन दिले जाणार आहेत. प्रणित आपल्या प्रत्येकापर्यंत येणार आहे, प्रत्येक स्टँडमध्ये येऊन. आणि प्रेक्षकांना आज भरपूर अशी पारितोषिक आहेत, एअरबड्स आहेत, एअर फ्रायर आहेत, आणि त्याच्यामुळे चर्चा राहील त्या लकी ड्रॉची देखील. खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्याच प्रेक्षकांना. जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षात, आणि ओव्हर ब्रेकमध्ये आपल्या नारी शक्तीचा सन्मान इथे केला जाणार आहे. धन्यवाद. चांगला चेंडू होता, डाव्या यष्टीवरती आलेला, शफल होत थोडासा स्क्वेअर लेगला फिरवण्याचा प्रयत्न होता, मात्र वेग मेंटेन करू शकला नाही फलंदाज. चेंडू शरीरावरती आदळला, धावा तिथे मिळणार नाही. 14 धावा स्थिर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अर्चित वॉरियर्स तळा रोहा. खरं तर दीपक सर, आपण बघतोय की रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. या स्पर्धेमध्ये 32 संघ आहेत, पण तळा आणि रोहा या 2 तालुक्यांना मिळून अर्चित वॉरियर्सच्या संघ मालकांनी टीमची बांधणी केलेली आहे.
एका बाजूला दुटुम आणि कुंडेवाळ हे देखील दोन तालुके. ओ हो हो हो, काय शॉट, अत्यंत गोड आवाज, बॅट मधून आवाज आला गोड, या फटक्याला नाही तोड, आणि निखिल पारवे बिनजोड. फुल फेस ऑफ बॅट, अप्रतिम फटका. केवढ्या दूरवरून चेंडू आणावा लागला असेल. सुपर स्ट्रोक होता आणि नक्कीच असे फटके जेव्हा पडतात ना गोलंदाजाला, थोडीशी दहशत होते निर्माण फलंदाजाच्या बाबतीमध्ये, आणि तीच दहशत मात्र संयम मात्रेच्या मनामध्ये निर्माण झाली असेल. सुपर स्ट्रोक फ्रॉम निखिल पारवे. संयम संयम म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. डाव्या हाताने उर्दू विकेट. यस यस यस, इथे पाहायचंय काय घडलंय मैदानामध्ये. चेंडू कुठे स्पर्श झालेला आहे, कदाचित शरीरावरती आदळलाय चेंडू, यष्टिरक्षकाकडे पोहोचलेला आहे. अपील जोरदार तिथे झालेलं आहे. दोन्ही पंचांकडून मात्र प्रतिसाद नाहीये. तिसऱ्या पंचांकडे उत्तर मागितलेलं आहे. अर्चित वॉरियर्स तळा रोहा, दोंडू शेठ वास्कर, रामचंद्र प्रतिष्ठान, दुतुम कुंडेवाल या 4 तालुक्यांच्या 2 टीम आहेत, आणि त्यामुळेच या मॅच मध्ये दोन्ही दमदार संघ आहे, दोन्ही मजबूत संघ आहे, आणि या तगड्या संघांमध्ये लढत सुद्धा तेवढीच तगडी होणार आहे. सचिनजी कोळी दिघोडे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. बघा काय घडलंय तिथे. तिसऱ्या पंचांकडे उत्तर मागितलेलं आहे. चेंडू बॅट वरून आलेला आहे की शरीरावरती आदळून आलेला आहे, कॅच व्यवस्थित कंप्लीट केलेला आहे का, या सगळ्या गोष्टी बघायच्यात. खरं तर आपल्याकडे स्निकोमीटर नाहीये, आणि त्यामुळंच तुम्हाला पंचांना तिसऱ्या पंचांकडे आवाज आलेला आहे का हे तर समजणार नाही, पण लॉजिक लावावं लागेल. खरं तर पाहायला गेलं तर इकडे पाठीमागे बाउन्स झाल्यानंतर खरं तर कॅच घेतलाय की काय केलं एक्झॅक्टली ते कदाचित चेक करावं लागेल आपल्याला या निर्णयामध्ये. ते सुद्धा फार महत्वाचं आहे, कारण बाउन्स झाला असेल तर तिकडेच मात्र अपील खारिज होणार आहे. सुरुवातीला विकेट किपर थोडा कॉन्फिडंट वाटत होता, त्यानंतर रनआउट साठी सुद्धा प्रयत्न करण्यात आले, त्यामुळे एकाच वेळेला 2 रिॲक्शन्स होत्या विकेट किपर एंड कडून, आणि हे सुद्धा खरं तर चाचपणी केली जाईल. थोडासा पॉज. पंचांचं काम किती अवघड असतं या निर्णयावरून लक्षात येईल आपल्याला. खूप काही घडामोडी घडलेल्या होत्या. चेंडू बॅट वरती आदळलेला आहे, त्याच्यानंतर शरीरावरती आदळलेला आहे, त्याच्यानंतर जमिनीवरती पडलाय, आणि मग यष्टिरक्षकाने कॅच पकडलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी इतक्या बारकाईने बघायचंय. मला वाटतं संदेश पाटील सरांची टीम तिथे चाणाक्ष आहे, वाकबगार आहे, आणि त्यांनी खूप चांगलं काम केलंय. म्हणून 24 लाईव्ह इव्हेंटच्या सगळ्या टेक्निशियन आणि आमच्या कॅमेरामॅनचं मनापासून आभार आहे, त्यांचं कौतुक आहे. विवेक पाटील, बंटी पाटील हे सगळे कॅमेरामॅन आहेत, त्यांनी अत्यंत सुंदर दृश्य टिपलं, आणि त्यामुळेच पंचांनी हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. अत्यंत सुंदर निर्णय पंचांचा. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ओ हो 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 हो, शॉट, काय शॉट आहे, कलात्मकता, नजाकतदार आणि डोळे दिपवणारा, डोळे तृप्त करणारा हा षटकार. 6 धावा. सुपर सुपर स्ट्रोक होता, नो लुक होता. इकडे मात्र काय दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. पहा अगदी पुढ्यातून आणि पाठीमागे वळवल्यानं ज्या पद्धतीनं, हे असे कलात्मक फटके आजकाल सर्रासपणे असे अनऑर्थोडॉक्स असं पाहायला मिळतंय, आणि हे फटके सुद्धा तेवढेच आकर्षक सर वाटतात पाहायला. हे फक्त प्रतिभा नाही, ही अलौकिक प्रतिभा आहे, आणि आमच्या रायगडच्या मातीतल्या सुपुत्रांनी ती मिळवलेली आहे. त्यासाठी भरपूर मेहनत, भरपूर सराव, निष्ठा, प्रेम, उत्तरदायित्व दाखवलं या खेळाडूंनी. उजव्या इशा बाहेरचा चेंडू आहे, वाईटची घोषणा. एक अतिरिक्त धाव फलकावरती येते. 28 धावा. जाऊ दिला चेंडू, बघितला की लांब आहे, सोडून दिला. हे अंदाज बांधणं सुद्धा सोपं आहे, त्याच्या पाठीमागे देखील साधन आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल, आणि आता परतावं.
लेग बाईचा इशारा येतोय पंचांकडून. पायावरती आदळलेला आहे चेंडू आणि एकच धाव इथे मिळेल. फलकावरती 29 एका गड्याच्या मोबदल्यात अर्चित वॉरियर्स तळारोहा. थोडीशी अपील अजूनही सुरू आहे. खरं तर मैदानामध्ये थोडासा विश्वास बसत नव्हता विकेट किपर, थोडंसं कॉन्फिडंट वाटत होते अपीलसाठी, परंतु पंचांनी मात्र अपील खारिज करून टाकले. हा चेंडू लेग बाय आणि ऑब्व्हियसली इकडे मात्र एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून येत असताना सुपर स्ट्रोक आहे. समोर अगदी उडवला व्ही शेप मध्ये. तुकाराम आणि वाजेकर स्टँड मध्ये जाऊन चेंडू पडलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांनी करता षटकार. जे आपण बघतोय उजव्याच्या बाहेर चेंडू होता फुलर लेनचा आणि काय सुंदर फटका त्याने सजवलाय. लॉफ्ट केला चेंडूला, लॉफ्टेड ऑफ म्हणतो आम्ही या शेख. फटक्याला. 6 धावा. चला तर आपल्या मुख्य व्यासपीठावर नारी स्त्री शक्तीचा सन्मान आपण इथे करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने राणीताई मात्रे तालुका अध्यक्ष आहेत महिला मोर्चाच्या, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी पूनमताईंना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सगळ्यांचे हे सन्मान आपण करावेत. पूनमताई महेश काडू, सरपंच सोनारे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण राणीताई मात्रे यांचा सन्मान इथे करतोय. ताई आपलं सहर्ष स्वागत. तालुका अध्यक्ष म्हणून महिला मोर्चाच्या तुम्ही ते पद भूषवताना खूप चांगलं काम करताय. आपला सन्मान इथे केला जातोय पूनमताईंच्या उपस्थितीमध्ये. यानंतर पुढील सन्मान होणार आहे मनीषाताई घरत, गाव अध्यक्ष आहेत बळीशेठ घरत यांच्या सौभाग्यवती आहेत जासईच्या, आणि मनीषाताई घरत यांचा सन्मान इथे केला जाणार. आमचे मित्र कांचन पालकर हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांच्या तुम्ही मेवण्या आहात. आपलं सहर्ष स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. मनीषाताई घरत, बळीशेठ घरत देखील खूप चांगलं काम करतात जासई परिसरामध्ये आणि त्यांच्या तुम्ही सौभाग्यवती आहात. आपला सन्मान इथे होतोय. मनीषाताई आपलं स्वागत आहे. यानंतर शमिताताई ठाकूर जासई विभाग अध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. शमिताताई ठाकूर यांचा सन्मान इथे होतोय. आपलंही सहर्ष स्वागत शमिताताई या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये रायगड प्रीमियर लीगच्या दरम्यान. यानंतर निर्मलाताई घरत माजी सरचिटणीस आहेत, निर्मलाताईंचा सन्मान इथे केला जाईल. निर्मलाताई घरत माजी सरचिटणीस, त्यांचा सन्मान इथे होतोय. निर्मलाताई आपलंही सहर्ष स्वागत आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि आज सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर विश्रांतीताई मात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल. गाव अध्यक्ष आहेत गोवटणेच्या विश्रांतीताई मात्रे. विश्रांतीताई आपलंही सहर्ष स्वागत. यानंतर किशोरीताई कडू इथे उपस्थित झालेले आहेत, आपलंही स्वागत. आणि मनीषाताई कडू आपलंही सहर्ष स्वागत. यानंतर माजी उपसरपंच करळ संदीप तांडेल इथे उपस्थित आहेत. महेश दादा आपल्याला मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. संदीप तांडेल इथे उपस्थित आहेत, माजी उपसरपंच करळ. संदीप तांडेल यांचा सन्मान हा शेवटचा सन्मान आहे. संदीपजी तांडेल माजी उपसरपंच करळ यांचा सन्मान इथे होतोय महेश दादा कडू यांच्या उपस्थितीमध्ये. संदीप तांडेल साहेब आपण आलात, मनपूर्वक आभार आपलं. त्याचबरोबर किशोरीताई कडू, मनीषाताई कडू आपण देखील इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं आभार. आणि महेश दादांचा देखील सन्मान इथे केला जातोय संदीपजी तांडेल यांच्या उपस्थितीमध्ये. हे वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन इथे पार पाडलं जात आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा संदीप तांडेल यांच्या वतीने तुम्हाला महेशजी कडू. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, धन्यवाद. आणि याच दरम्यान एक मोठा फटका, 6 धावा मिळतील, षटकार. थँक्यू सो मच डीजे. तर आडव्या बॅटनं मात्र एक चांगला स्ट्रोक परावर्तित करण्यात आला आणि या 6 धाव्यानं मात्र 65 धावांचा चेस करायचा, परंतु योग्य रीतीनं सध्याच्या घडीला पाठलाग सुद्धा आहे. अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघ जाऊन पोहोचलाय जवळजवळ 44 या धावसंख्येवर. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 21 धावांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये निखिल पारवे हा रन मशीन राहिलेला आहे. सर्वाधिक वैयक्तिक 68 धावा एकाच डावामध्ये त्याने फटकावलेल्या आहेत आणि तो रेकॉर्ड आहे स्पर्धेचा.
या सामन्यामध्ये देखील त्याच्या बॅटमधून धावांचा धबधबा सातत्यानं वाहतोय. 22 धावा, 7 चेंडूमध्ये 22 धावा निखिल पारवेच्या राहिलेल्या आहेत. 7 चेंडूमध्ये 14 धावा मसूद गजगेच्या राहिलेल्या आहेत. 44 धावा, तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना. तर रायगड प्रीमियर लीग मध्ये 51वा सामना मैदानामध्ये आता सुरू आहे. खूप मोठी स्पर्धा आहे, मॅरेथॉन स्पर्धा आहे. आणि समोर या काय खूप सुंदर फटका आहे, खोदून काढला चेंडूला. लॉंग ऑन कडे एक धाव मिळेल निखिल पारवेला आणि अर्थातच अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघ पोहोचेल 45 वर एका गड्याच्या मोबदल्यात. चांगल्या रीतीनं मात्र धावसंख्येचा पाठलाग सुरू केलाय आणि खास करून निखिल पारवे आणि मसूद गजगे ही जी भागीदारी आहे ना, या भागीदारीने मात्र खरं तर थोडंसं बॅकफुटवर आणलंय ते दुतुम कुंटे बाळ संघाला. आणि सर्वात आधी ते करावं लागेल. पहिल्यांदा ही पार्टनरशिप कशा रीतीनं ब्रेक करता येईल याचा विचार आता मात्र दुतुम कुंटे बाळला करायला हवा. ऑन साइडला स्विंग केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बिरकावून दिलाय. मसूद गजगेच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत षटकार. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को थँक्यू डीजे. एकच बाजू नाही तर दुसऱ्या बाजूनं सुद्धा धावांचा ओघ सुरूच आहे. मसूद गजगे पाहतो, उजवा पाय टेकवला त्याने, उजवा गुडघा टेकवला, डावा पाय पुढे टाकला आणि अक्रॉस द बॅट, ज्याला मी स्लॉक स्वीप म्हणतो, अत्यंत सुंदर फटका होता आणि 6 धावा. टायमिंग देखील चांगलं मिळवलं इथे मसूद गजगेनं. तिसरा षटका मसूद गजगेच्या बॅटमधून, 3 षटकार निखिल पारवेच्या बॅटमधून. ज्यावेळेस निखिल एक मारतो मसूद दुसरा मारतो, निखिल तिसरा एक मारतो लगेच मसूद मारतो. 3 वेळा आम्ही बघितलंय आणि धाव फलक मात्र वेगाने पुढे निघालेला आहे. समृद्धी महामार्गावरती दोघेही फलंदाज. यस, इथे चांगला फटका निश्चित मिळाला नाही, वरची कड लागलेली आहे. पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षक खूप मागे होता. वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई दोन्ही फलंदाजांमध्ये. निखिल पारवे, मसूद गजगे, 2 हरणं धावतायत विकेटमध्ये. धावा मिळतायत 2, फलकावरती 53, 1 गडी बाद आणि षटक संपले 3. मॅच मध्ये फारसं काही आता मात्र पाहायला गेलं तर राहिलेलं नाहीये. 12 बॉल आणि सरळ 12 धावांची गरज आहे. चेक. चला तर काही सन्मान इथे करतोय आपण. सुरेश मोहिते साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान महेश कडू साहेबांच्या उपस्थितीमध्ये इथे केला जाईल. सुरेश मोहिते साहेब, आपलं सहर्ष स्वागत. नुकताच आपण देखील अभिष्ट चिंतन केलं महेश कडू यांचं आणि आपला सन्मान इथे महेश कडू यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय या रायगड प्रीमियर लीग मध्ये. सुरेश मोहिते साहेब, आपलं सहर्ष स्वागत. यानंतर दत्ताशेठ ठाकूर दुतुमवरून इथे उपस्थित आहेत. दत्ताशेठ, आपलंही सहर्ष स्वागत. आपल्यालाही सन्मानित केलं जाईल महेश कडू यांच्या उपस्थितीमध्ये. दत्ताशेठ ठाकूर यांचा सन्मान इथे होतोय. आपलंही मनपूर्वक आभार दत्ताशेठ, आपण इथे अमूल्य वेळ देताय या स्पर्धेमध्ये. आणि या 2 सन्मानानंतर परत एक वेळा जाऊया आमच्या मुख्य समालोचन कक्षात. धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सर. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये जिथे अभिजित ठाकूर गोलंदाजी मार्कवरती येतोय. विश्वजित ठाकूर यांचे बंधू अभिजित ठाकूर या 2 भावांनी टेनिस क्रिकेटमध्ये आपली ओळख तयार केलेली आहे. सातत्यानं दोघेही यशाच्या शिखरावरती आरूढ आहेत आपल्या गुणवत्तेनं, आपल्या प्रतिभेनं. आणि आज अभिजितला आपण मैदानामध्ये बघणार आहोत. टीम अडचणीत असताना अभिजितला कामगिरी करून दाखवावी लागेल, कारण समोर निखिल पारवे आहे, समोर मसूद गजगे आहे. दोघेही सेट झालेले फलंदाज आहे, दोघेही मैदानामध्ये मुक्काम ठोकलेले फलंदाज आहेत. उजव्या बाहेरचा चेंडू होता, लॉक करून टाकला फलंदाजाला. तिथे फटका खेळायचा मूड जो होता ना, तो त्याला सोडून द्यावा लागला, प्रयत्न सोडून द्यावा लागला आणि पुन्हा गोलंदाजाकडे फट चेंडू पाठवलेला आहे. धावा मिळणार नाही तिथे, धाव फलक तिथेच असेल. 53 धावा, 1 गडी बाद. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. मोठी परिश्रम घ्यावे लागतील. अभिजितचा हा बॉल इकडे मात्र षडाप गुडलेंद होता, पूल केलाय ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या षटकारानं मात्र या सामन्यातली जबळ हवाच काढून टाकले. अर्चित वॉरियर्स तळा रोहा विजयाकडे वाटचाल करत असताना आपल्या फळापेक्षा दीपक सर, फक्त हवाच नाही तर सामन्याचं गणित बिघडवलेलं आहे, समीकरण उद्ध्वस्त केलेलं आहे. हो हो हो, इथे आपट बार होता हा. मात्र तिसऱ्या पंचांकडे येणार आहेत पंच. इथे चेंडू डोक्यावरून गेलेला आहे का हे बघायचंय. जर डोक्यावरून गेलेला असेल तर तो वाईड घोषित केला जाईल, अन्यथा तो बाउन्सर घोषित केला जाईल, कारण एकच बाउन्सर आपण
टेनिस क्रिकेटमध्ये अलाव करतो. आयसीसी दोन बाउन्सरला अलाव करते. मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आयसीसीने बदललेला नियम आम्ही मान्य केलेला नाही. आम्ही एकच बाउन्सर अलाव करतो आणि ते गरजेचं आहे. व्हाईट बॉल आहे, डोक्यावरून गेलाय चेंडू, त्यामुळे एक अतिरिक्त धाव मिळेल. आणि आता आपण म्हणतो ना बुडत्याचा पाय खोलात, तशी परिस्थिती झालेली आहे. आधी अडचण होती, आता खोळंबा पण झालेला आहे. उंच फटका आकाशाला गवसणी घालतोय, मात्र क्षेत्ररक्षक खाली. ओ हो 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 हो, कॅच सुटलेला आहे. थोडी संधी होती, आपण म्हणतो ना बुडत्याला काडीचा आधार. ती काडी इथं मिळणार होती, पण ती सुद्धा हातातून निसटलेली आहे आणि एक धाव फलकावरती नोंदवली जाईल. धाव फलकावरती असतील 61. विजयासाठी मात्र हव्यात आता 4 धावा. खरं तर पाहायला गेलं तर सगळ्यात चपळ क्षेत्ररक्षक होता तिकडे भस्मा अजय. तो रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आलाय आणि बॉल चाललाय तो डी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि हा चौकार खेचत मात्र या सामन्यामधलं सगळंच टार्गेट कंप्लीट करून टाकलंय. 65 धावांचा लिलिया चेस मात्र करण्यात आलाय. अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघ रायगड प्रीमियर लीगच्या सेमी फायनल मध्ये. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. दरम्यान महाराष्ट्राचा लोकप्रिय आवाज गायक मयूरजी नाईक तसेच पहाडी आवाज छकडेवाला फेम गायक निलेश मुंबईकर या 2 कलाकारांकडून महेशदा कडू यांच्यासाठी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि दोनही कलाकारांचा त्या सगळ्या शुभेच्छांचा सुद्धा आम्ही स्वीकार करतो. थँक्यू सो मच. खेळ हाच धर्म, जिद्द ही पूजा, संघ भावना आमची ओळख. ज्या संघात हार मानत नाही तोच लिहितो विजय लेख आणि हा विजयाचा लेख लिहिलेला आहे. इथे अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघानं सेमी फायनल मध्ये मारलेली धडक. निलेश ठाकूर